नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहेत अशोक सर. सर, खूप खूप स्वागत. निमित्त दृश्यचं ट्रेलर आम्ही बघितला, भन्नाट झाला आहे. काहीतरी वेगळं आणि थ्रिलिंग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि तुम्ही पण एका खमक्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कसं सगळं जुळून आलं कॅरेक्टरच्या बाबतीतला? मी असं म्हणेन की मिलिंद लेले जे आमचे डायरेक्टर आहेत आणि माझा मित्र सहायक दिग्दर्शक म्हणून सुनील मांजरेकर, अचानक मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं, तर मी स्क्रिप्ट मागितलं त्यांना. मला नेहमी असं वाटत असतं की मी मराठी असो, हिंदी असो, भोजपुरी असो, ज्या ज्या प्रांतात मी जिकडे तिकडे काम करतो तिकडे मला आव्हान काहीतरी असायला हवं आहे. काम करत असताना थोडंसं चॅलेंजिंग पाहिजे आपल्याला काहीतरी. तर या कॅरेक्टरची तीच गंमत होती की एकतर तो महाबळेश्वर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज ऑफिसर असल्यामुळे मला त्या भाषेची गंमत करता आली आणि त्या ग्रामीण भाषेचा जो गोडवा आहे, मुळामध्ये ती मूळ भाषा माझी तीच आहे. तर त्या भाषेची गंमत मला करता आली आणि त्या कॅरेक्टरला काय म्हणू आपण त्याला, की एक सायकोलॉजिकल थ्रिलमध्ये अडकलेली जी एक पर्सनॅलिटी आहे. फॉर एक्झाम्पल जी पूजा जे कॅरेक्टर प्ले करते ते, तर आता हा नेमका काय प्रयोग आहे हे मी खरं तर आता उलगडत नाही येतो. पण ते जे द्वंद्व असतं, एक कॅरेक्टर टू कॅरेक्टर, एक वैचारिक द्वंद्व असतं आणि इन्व्हेस्टिगेशन हा त्याच्यातला एक फार इम्पॉर्टंट भाग असतो. आणि ज्या वेळेला एवढी सगळी टेक्निकल माध्यमं मोबाईलसारखं जमान्यामध्ये हरवलेली आपली माणसं, आता कुठलीच गोष्ट अशी नाही की जी तुमच्यापासून काहीतरी लपली जाईल आणि अशा सिच्युएशनमध्ये हा सिनेमा घडतो. सो मला असं वाटतं की हे किती जरी प्रगत झालेलं असलं तरी सुद्धा गुन्हा होतोच आहे. अपराधी होत राहतातच आहेत. पोलिसांकरता ते चॅलेंज आहेच आहे. म्हणजे गुन्हा करणारी माणसं ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना देखील ह्याचं बरोबर त्यांची ती एक पळवाट शोधून काढतात आणि गुन्हा करून बसतात. पण डिपार्टमेंटच्या नजरेमधून, खाकी वर्दीच्या नजरेमधून ही गोष्ट सुटत नाही. असा तो त्या कॅरेक्टरचा प्रवास आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग करायला मला खूप असं चॅलेंजिंग वाटलं. आणि काय म्हणू आपण त्याला, जेव्हा कॅरेक्टर म्हणून जेव्हा ती गोष्ट वाटायला येते त्यावेळेला तो कॅनव्हास असा फार मजेशीर पद्धतीनं आपण तो उलगडता यावा अशा अपेक्षा प्रत्येक ॲक्टरलाच असते. सो मला या फिल्ममध्ये पण मला तो अनुभव घेता आला. मराठीत सर सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत आणि तुम्ही तर अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. ॲज अन ॲक्टर तुम्हाला काय वाटतं की सध्या मराठी इंडस्ट्री आणि इतर इंडस्ट्रींची जर का आपण तुलना केली तर काय वेगळेपण जाणवतं, काय फरक जाणवतो? मुळामध्ये आपण अशी तुलना करू नये. याचं कारण असं सांगतो की मराठी सिनेमा असला काय, हिंदी असला काय, भोजपुरी असला काय, साऊथचा असला काय, शेवटी कलाकृती ही कलाकृती आहे. फक्त प्रत्येक कलाकृतीचं जे एक बजेटिंग आहे रिजनल सिनेमा या नात्यानं, आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं धारिष्य दाखवणारा निर्माता, या गोष्टीच्या बरोबर कलाकृतीचा एक वेगळ्या प्रकारचा भाग्योदय त्याच्यात आपला लिहिला गेलेला असतो असं मला वाटतं. कारण मेकरला एखादी गोष्ट खूप चांगली असते पण मेकरला ते स्वातंत्र्य नसतं बिकॉज ऑफ की बजेटचे लिमिटेशन्स असतात. त्यामुळे कोणीच असा प्रयत्न करू नये की या सिनेमाला त्याच्याबरोबर, त्या सिनेमाला त्याच्याबरोबर कम्पॅरिझन याच्यासाठी नाही करावं. कारण प्रत्येक सिनेमाच्या, प्रत्येक भाषेतल्या सिनेमाची ती कलाकृती जी आहे तिच्यावरती कायमच इकॉनॉमिकली बंधनं बजेटला धरूनची ही कायमस्वरूपी राहिलेली आहेत आणि ती कायमस्वरूपी राहत जातील. आपली जबाबदारी काय आहे तर मला वाटतं की त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण नेमकी कलाकृती कशा पद्धतीने वर्क करतो, आपण आपला कंटेंट लोकांपर्यंत काय पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठेतरी मी व्यक्तिगत माझं असं मत आहे की सगळ्यांची जी क्राफ्टमनशिप म्हणतो आपण प्रत्येकाची, तो अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. नट म्हणून फक्त ती कलावंतांचीच फक्त जबाबदारी नाही आहे, निर्मात्यांनी सुद्धा या गोष्टीचा होमवर्क करणं गरजेचं आहे. दिग्दर्शकांना आपल्या स्क्रिप्ट लेवलचा होमवर्क करणं, म्हणजे सिनेमा माध्यमाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या तांत्रिक बाजूच्या प्रत्येक माणसाने त्याच्या क्राफ्टवरती जर कमांड आणली तर मला असं वाटतं की फक्त बजेट हा मुद्दा न राहता मग ती कलाकृती एक वेगळ्या प्रकारची होऊ शकते, असं माझे अनुभव आहेत. पण सर, एक प्रश्न मला राहून पडतो.
सिंघम असेल किंवा रावडी राठोड असेल, त्यातले अशोक समर्थ आम्हाला अजूनही आठवतात. म्हणजे सिंघम म्हटलं तर पोलीस स्टेशनचा सीन असेल, तू मार सिंघम तू मार, किंवा रावडी राठोडचा अक्षय कुमार सोबतचा फाईट सिक्वेन्सवाला सीन असेल. आणि सगळ्यात मोठं तुमची सर देणगी तुमचा आवाज. तुमच्या आवाजाचे आम्ही फॅन आहोत. तसं खूप कमी कलाकारांच्या बाबतीत घडतं की त्यांच्या आवाजाचे प्रेक्षक चाहते असतात. राईट. तर मागे वळून बघताना असं वाटतं का की अजून चांगले चांगले प्रोजेक्ट तुम्ही केलेत, पण त्यात कुठेतरी अशोक समर्थ म्हटलं म्हणजे एकच तो साचा पकडून ठेवला आणि तो साचा मोडण्याचा कधी प्रयत्न झाला नाही. पण आता ह्या टप्प्यावर तो प्रयत्न तुम्ही करता आहात. कारण आता राजा शिवाजी असेल किंवा दृश्य असेल किंवा अजून काही सिनेमे असतील, तर त्यातले अशोक समर्थ प्रत्येक कॅरेक्टर एका वेगवेगळ्या प्रकारचं दिसतंय. तर त्याबद्दल सर. हे दिसतंय ना. पण हो, माझ्यासाठी तीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता राजा शिवाजीसारख्या फिल्ममध्ये जेव्हा कान्होजी जेधेसारखं कॅरेक्टर मला साकारायला मिळालं, मला असं वाटतं की हे ऐतिहासिक दस्तावेज आहेत आपल्याकडचे, हिस्टॉरिकल सिनेमा म्हटल्यानंतर. आणि जेव्हा त्याचा ह्या दस्तावेजांचा जेव्हा आपण आधार घेतो त्यावेळेला त्या पर्सनॅलिटीज खूप ठासून आपल्यासमोर उभ्या राहतात. त्याच्यातली ती एक होती कान्होजी जेधे. आणि मला या गोष्टीचं आव्हान खूप मला महत्त्वाचं वाटतं की एखादं पात्र किमान तुमची 1 दिवसाकरता 2 दिवसाकरता झोप उडवतं आणि ती उडाली पाहिजे. तेव्हा कुठे आपण त्याचं मूळ गाठायचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. आणि मी हे प्रयत्न कायम करत राहिलो आहे. म्हणजे आता अदृश्यमध्येही तो माझा प्रयोग आहे. इव्हन माझ्याकरता ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असेल की येत्या काही दिवसांमध्ये माझी अत्यंत मोठी फिल्म पुन्हा रोहित शेट्टींच्या सोबतच IPS मारिया नावाची, मी आणि जॉन इब्राहिम. आणि ऑडियन्स करता त्याच्यातलं माझं कॅरेक्टर हे सरप्राईज एलिमेंट असू शकेल. कारण मी आत्ता त्या बाबतीत फारसं काही बोलत नाही. जेव्हा फिल्म येईल एक तर ती सत्य घटना आहे आणि रोहित शेट्टी सरांच्या जे रोहित शेट्टी आहेत ॲज अ मेकर, म्हणजे त्यांना आपण सिंघम किंवा गोलमाल किंवा सिम्बा अमुक तमुक जे पाहतो, पण माणूस म्हणून रोहित शेट्टी नावाची जी एक पर्सनॅलिटी आहे, डिरेक्टर म्हणून ती त्यांची जी थॉट प्रोसेस आहे त्या थॉट प्रोसेस मधली ती फिल्म आहे. आणि त्याच्यातलं मला आता काहीच नाही बोलायचं. माझ्यासाठी खूप महत्त्वाची फिल्म असेल ती. आणि आत्ता अजून एक मी फिल्म आत्ताच 1-1.25 महिना मी कोकणात जाऊन करून आलो, संबंध नावाची. सो मला असं वाटतं की मी हे एक वेगळंपण ज्याला आपण म्हणतो, कॅरेक्टरचं वेगळंपण, गोष्टीचं वेगळंपण, हे मी सिनेमाची निवड करत असताना नेहमी जपण्याचं काम केलं आहे आणि मी तो शेवटपर्यंत करत राहणार. आणि मला ते चॅलेंज हवं आहे. माझ्याकडे मी फार कमी काम केलं आहे मराठीमध्ये, पण तरीसुद्धा माझी ती भूक आहे, माझी ती अपेक्षा आहे लोकांनी माझ्यावरती ते एक्सपेरिमेंट करून बघावं असं मला वाटतं. तोपर्यंत माझा क्राफ्ट मला जो अपेक्षित आहे किंवा मला जो वाटतो किंवा जे अजून आतमध्ये आहे हे अजून लोकांना तसं नाही पाहायला मिळालं. पण सर राजा शिवाजी रिलीज झाला, त्याला जो रिस्पॉन्स मिळाला, त्याच्यानंतर तुम्ही खूप एक भावूक पोस्ट केली होती इन्स्टावरती. आणि खरं तर ते आमच्या पण हृदयाला भिडली की अशोक ते कॅरेक्टर तुमच्या खूप जवळच होतं. माझा राजा माझा अभिमान. आणि आपण प्रत्यक्षात पण तर नाही, पण प्रत्यक्षपणे का असेल पण राजांना मिठी मारण्याचा तुम्हाला तो योग जुळून आला आणि तो सहवास लाभला. सर त्या अनुभवाविषयी मला खरंच ऐकायला आवडेल. मला त्याच्यातलं एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी मला विचारणा केली होती ॲक्च्युली राजा शिवाजीमध्ये. आणि ते कॅरेक्टर मला करायचं नव्हतं. त्याच्या मागचं कारण असं होतं माझं की मी हिस्टॉरिकल कॅरेक्टर्समध्ये मी राव रामा नावाच्या फिल्ममध्ये मी प्रतापराव गुजर केला होता. आणि तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की जेव्हा मी निगेटिव्ह कॅरेक्टर्समधून लोकांना दिसत गेलो त्यावेळेला नटावरती तीच एक छाप आणि तोच एक पगडा बसतो की निगेटिव्ह. पण मला ते मोडून काढायचं होतं. मी ते मोडू शकतो कारण मी एक ॲक्टर आहे. माझा क्राफ्टवरती माझा विश्वास आहे. मी ते डिझाईन करू शकतो. आणि म्हणून मी राजा शिवाजीमधल्या एका पात्राकरता मी विरोध केला होता. आणि मग मी तो मुद्दाम नव्हता केला. तर मी फक्त एवढंच म्हटलं की मला राजा शिवाजी या फिल्ममध्ये मला निगेटिव्ह कॅरेक्टर नव्हतं करायचं मला. कारण एका बाजूला मी प्रतापराव गुजर माझा करून झाला होता आणि सडनली मग अचानक मला एके दिवशी म्हणाले की एक रोल आहे म्हणे आणि तो मजबूत आणि मस्त कॅरेक्टर म्हणाले. म्हटलं पॉझिटिव्ह आहे थोडं. निगेटिव्ह करायचं तर मग मी अफजल खान करायला होकार दिला असता. पण
पण बाकी इतर कुठलं मला छोटं नव्हतं करायचं. सो या कॅरेक्टरची जी डेप्थ होती आणि रितेश सरांनी ते सेटवरती फिल्म सिटीमध्ये लंच ब्रेकमध्ये जेवण करता करता ते ज्या पद्धतीची त्यांची थॉट प्रोसेस मला ते व्यक्त होत होते, त्यामधून ती जी एक तळमळ होते, मला वाटतं ती त्या पोस्टमधून मी ती नमूद केली की एखाद्या माणसानं वि स खांडेकरांची ती कविता आठवली मला की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्याकरता मनुष्य जन्माला येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलेलं आहे. स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि स्वप्न भंग पावलं तरी देखील पुन्हा रक्ताळलेल्या पावलाने पुन्हा नवीन स्वप्नाच्या दिशेने धावणं. आणि हे कुठेतरी मला रितेशजींच्या बाबतीत घडताना दिसतं की एकदा हात घातला, मग ते पुन्हा थांबलं, मग पुन्हा सुरू केलं, मग पुन्हा थांबलं. तर ते कुठेतरी चपलकपणे त्यांच्या त्या इमोशन्सला आणि माझ्या इमोशन्सला वाट मोकळी करून देण्यासाठी मला ती पोस्ट करावीशी वाटली. आणि त्यांच्या कोणत्याच इव्हेंटमध्ये मी सहभागी होऊ शकलो नव्हतो, कारण मी 1.25 ते 1.5 महिने मी कोकणामध्ये शूटसाठी माझं शेड्यूल फिक्स लागलेलं होतं. आणि मग त्यानंतर मला एके दिवशी मी आणि सोनाली कुलकर्णी मोठ्या ज्या आहेत, आम्ही जेवायला बसलो होतो आणि अचानक मला फोन आला रितेश सरांचा आणि त्यांनी मला ज्या भावुकतेने त्यांचं मत माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीतलं जे व्यक्त केलं, तर मला असं वाटतं की ही माझ्याकरता खूप ॲप्रिशिएट होणारी गोष्ट होती की एखादा डिरेक्टर आपले इमोशन्स स्वतः जातीने एखाद्या नटाला फोन करून, आपल्या प्रोजेक्टमधल्या ॲक्टरला फोन करून आपलं मनोगत व्यक्त करतो. हे माझ्याकरता खूप मोठी गोष्ट घडली होती. सो तो आहे कान्होजी जेधेंच्या प्रवास. सर, बॅक टू दृश्य. पूजा खूप ताकदीची अभिनेत्री आहे. तिचं आता साळबर्डी आम्ही बघितलं, तुम्ही पण बघितलं असेल, अप्रतिम काम केलंय. आता ह्याच्यात आम्ही ट्रेलरमध्ये बघितलं की तुमच्या दोघांमध्ये फेस ऑफ खूप तगडा दिसतोय. म्हणजे एकीकडे अशोक सामंत, एकीकडे पूजा सावंत, मराठीतले आमचे 2 आघाडीचे कलाकार. तर कसा अनुभव होता पूजासोबत काम? मला खूप छान होता एक्सपिरियन्स ॲक्च्युली. एकतर मी आणि पूजा पहिल्यांदा आम्ही एकमेकांच्या बरोबर काम करत होतो. आणि मी जसं माझ्या बाबतीत म्हणतो ना, तसं आपल्याकडे सुद्धा अशी खूप अभिनेत्री किंवा अभिनेते असे आहेत की भुकेलेली आहेत माणसं ॲक्च्युली आपल्या क्राफ्टला धरून. आणि जेव्हा एखाद्या कलाकाराच्या वाट्याला भूक मिटवण्याची ती प्रक्रिया निर्माण करणारं कॅरेक्टर वाट्याला येतं, तेव्हा ते त्याच्यावरती तुटून पडतात. तसं कुठेतरी मला असं वाटतं की या फिल्ममधल्या कॅरेक्टरची जी एक वेगळी गंमत होती, जी पूजाला साकारायला मिळाली. आणि आमच्या दोघांमधलं ती गिव्ह अँड टेक खूप वेगळ्या प्रकारचं राहिलं आहे या फिल्ममध्ये. ते खरंच इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळेल सगळ्यांना. मराठीत खूप कमी आपण बघतो की थ्रिलर किंवा हॉरर सस्पेन्स असे पिक्चर बनतात. आपल्याकडे कॉन्टेंट खूप चांगला असतो, पण शक्यतो निर्माते दिग्दर्शक अशा विषयांना हात घालत नाही. साऊथमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा विषयांवर चित्रपट येतात. पण आता दृश्य असेल किंवा काही महिन्यापासून 2-3 सिनेमे आले, ते मराठी निर्माते दिग्दर्शक पण अशा विषयांकडे वळत आहेत आणि कलाकार पण ते ॲक्सेप्ट करतात, त्या स्क्रिप्ट ॲक्सेप्ट करतात. तसं तुम्हाला काय वाटतं ॲज अन आर्टिस्ट? कारण अशा विषयांची गरज आहे मराठीत वेगळ्या काही. नाही, मला असं वाटतं की प्रेक्षकांची मानसिकता काय आहे आणि मग ती एक लाट सुरू होते आणि त्या लाटेच्या प्रवाहाच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण जर हे वर्क होताना दिसत असेल तर मला वाटतं हे चांगली गोष्ट आहे. आणि तो प्रवास हा सतत उलगडत जाणाराच आहे. आणि वेगवेगळे सिनेमे, वेगवेगळ्या थॉट प्रोसेसवाले डिरेक्टर्स आणि कंटेंट ओरिएंटेड गोष्टी म्हणा किंवा काय, तर ह्या गोष्टी होत राहणं फार आवश्यक आहे, जेणेकरून ते एक प्रयोगशीलता ज्याला आपण म्हणतो, जी विषयांच्या मधली ती जपण्याचं काम होत राहील सतत आणि सातत्यानं. आणि हे चॅलेंज जसं म्हणजे हे चॅलेंज निर्मात्यांना आहे, हे चॅलेंज दिग्दर्शकांना आहे आणि हेच चॅलेंज ॲक्टर्स म्हणून आम्हा लोकांना पण आहे. तर मला असं वाटतं की ही चॅलेंजेस आपल्याला स्वीकारता आली पाहिजेत निश्चितपणे. शेवटचा प्रश्न सर, सिनेमाची टॅगलाईन दिसतं तसं नसतं, सत्य दडलं आहे खरं. तर नेमकं कुठलं सत्य दडलं आहे सिनेमा मागे आणि काय धक्कातंत्राचा वापर नेमका केला? आणि विशेषतः महाबळेश्वरच्या सुंदर ठिकाणी, नयनरम्य ठिकाणी सिनेमाचा शूट झाला आहे, तर तिथल्या शूट करण्याचा अनुभव कसा होता? एक तर ती म्हणजे मी राहतोच त्या पंचक्रोशीमध्ये, सो त्यामुळे मला तिथल्या ग्रीनरीबद्दल, तिकडच्या हवेबद्दल, तिथल्या पाण्याबद्दल, तिथल्या वातावरणाबद्दल, तिकडच्या निसर्गाबद्दल मी वेगळं काय सांग. जर मी आता तिथेच माझा बेस जर बनवला असेल तर निश्चितच ते चांगलं लोकेशन आहे, छान सगळा प्रवास आहे. आणि राहिला सस्पेन्स आणि थ्रिलरचा मुद्दा, तर तो मला वाटतं पडद्यावरतीच तुम्ही सगळ्यांनी बघावा, कारण तो सस्पेन्स आहे ना शेवटी. चला, थँक्यू सर, आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्स.